मतदार यादीत छेडछाड. पोटनिवडणुकीआधी राजकीय घाणेरडा डाव. तनपुरेंवर रडीचा डाव खेळल्याचा आरोप. 39 गावात तणाव. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलंय. प्राजक्त तनपुरेंकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा गंभीर आरोप होत असून मतदार यादीतून नावे वगळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जोर धरतेय. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार विशिष्ट मतदारांना लक्ष्य करून त्यांच्या नावांवर हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेक मतदारांनी आपण कोणतीही हरकत दाखल केलेली नसताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या नावांचा गैरवापर केल्याचा दावा केलाय. या कथित प्रकारामुळे तब्बल 39 गावांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. प्रशासनानं तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या आरोपांवर प्राजक्त तनपुरे किंवा संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. प्रशासनाची पुढील भूमिका काय असते याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय. आज सकाळी पिंपळगाव माळवे या ठिकाणी आमच्या मौजे तलाठी भाऊसाहेब या ठिकाणी पिंपळगाव माळवे या ठिकाणी 10:30 वाजता आले आणि त्यांनी आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य इंद्रभान बारगळ यांना फोन केला का तुम्ही तातडीने तलाठी कार्यालयात या. तर हे व्यक्ती नेवाशाला त्यांच्या घरगुती उपचारासाठी त्यांच्या पाहुण्यांना घेऊन चालले होते. तर त्यांनी मला फोन केला, बाप्पू तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघा तलाठी कार्यालयात कसल्या नोटीस आलेल्या आहेत. आम्ही जाऊन बघितलं असताना इंद्रभान बारगळ यांच्या नावाने 250 मतदारांना नोटीस आल्या होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही तलाठी भाऊसाहेबांना विचारलं की भाऊसाहेब इंद्रभान बारगळ हा व्यक्ती असा नाही का तो प्रशासनाकडे त्यांनी एवढ्या लोकांच्या त्यांनी जाऊन विरोधात तो काम करन. आणि मग याच्यामध्ये आम्ही इंद्रभान त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांना नेवाशामध्ये ठेवूनच तात्काळ या ठिकाणी तहसील कार्यालयात एसटीने या ठिकाणी आलं. आणि यानंतर आमच्या गावचे मेजर गुंडा असतील, सुधीर गायकवाड असतील, ग्रामपंचायत सदस्य डोंगरगंजचे सरपंच असतील, दत्ता मामा असतील, पैलवान संदीप दादा कर्डिले यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला का तुमच्या गावच्यासाठी आणि सगळ्या मतदारसंघातल्या जे आमच्या डोंगरगंज धनगरवाडी त्याच्यासाठी मिटिंग लावलेली. पण आमचं या निवडणूक अधिकाऱ्यांवर आम्हाला दुपारी डाऊट आला की काहीतरी या ठिकाणी आमच्या गावातल्या मतदारांच्या बाबतीत काहीतरी काळा बाजार केलाय, कोणाच्या तरी दबावाखाली त्यांनी हे काम केलं. या ठिकाणी राजकीयदृष्ट्या इंद्रभानचं त्यांची पार्टी वेगळी आणि आमची पार्टी वेगळी. गावामध्ये अशी त्या व्यक्तीला आज गावातील 250 ते 150 लोकांनी स्वतः फोन करून का आमचे नावं का काट केले, उद्या त्या व्यक्तीला काही झालं तर याची पूर्णतः जबाबदारी या निवडणूक अधिकाऱ्यांची असेल याची मी आमच्या प्रशासनावर याची मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने होत्या मतदारांच्या आणि त्या मतदारांचं जर नावं जर या यादीमधून होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये जर कमी आढळण्यात आले नाही तर या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि या प्रशासनाची पूर्णतः जबाबदारी राहील. या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अर्ज कुठल्याही प्रकारचं त्यांनी निवेदन दिलेलं नाही. त्यांनी आता स्वतः त्यांच्या हस्तलिखित शहानिशा केली का साहेबांना त्यांनी स्वतः विचारलं, साहेब मी आलो होतो की अर्ज द्यायला. साहेबांनी त्याच्या टाळाटाळीची उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. आणि याच्यानंतर या निवडणूक अधिकाऱ्यांनी असा कुठला जर निर्णय घेतला तर आम्ही सर्व कार्यकर्ते शिवाजीराव कर्डिले साहेबांचं गेली 25-30 वर्षापासून या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी काम करतात आणि पुनरुपी जर या अधिकाऱ्यांनी जर असं काम केलं तर येत्या 2-3 दिवसात या प्रशासनाला या ठिकाणी आम्ही काम करून देणार नाहीची या निवडणूक अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी एवढं बोलून थांबतो. नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघातील प्रारूप यादीच्या हरकती संदर्भामध्ये नगर तालुक्यातील राहुरी आणि पाथर्डी आणि नगर तालुक्यातील 40 गावामध्ये हे जाणीवपूर्वक खोट्या हरकती या ठिकाणी घेण्यात आल्या आणि ह्या हरकतीचा निषेध म्हणून माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निर्णय निवडणूक अधिकारी ओबळे साहेब यांची सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी यांची आम्ही या ठिकाणी आता भेट घेतली आणि सर्व गावातील सर्व कार्यकर्त्यांचे निदर्शन एकच आले की सगळे तक्रारदार या ठिकाणी खोटे आहेत आणि खोटे असून कुणी नवऱ्याच्या विरुद्ध बायकोची तक्रार आणि त्यात विशेष अशी घटना म्हणजे माननीय अलकाताई शिवाजीराव कर्डिले आणि प्रियंकाताई अक्षयदादा कर्डिले यांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी दुबार नावं आहेत अशी या ठिकाणी तक्रार केली गेली. म्हणजे माझं तहसीलदार साहेब रानसाहेब आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती आहे की ज्यावेळेस आपण तक्रार या ठिकाणी घेतो तर त्या यादीमध्ये त्या गावच्या यादीमध्ये या डबल दुबार यादीचे नाव त्या तक्रारदार त्या अर्जामध्ये नोंदवलं पाहिजे
आणि खऱ्या अर्थाने ती तक्रार तुम्ही घेतली पाहिजे. या सगळ्या खोट्या तक्रारी एकाच व्यक्तीने राहुरीच्या वाड्यावरून या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या वाड्यावरून केलेले माननीय माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी हे सगळा उद्योग या ठिकाणी घातलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये तेढ निर्माण करून प्रत्येक वाद निर्माण करण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे. आणि काही कार्यकर्त्याच्या त्यांना माहीत सुद्धा नाही की माझ्या नावाने या ठिकाणी तक्रार केलेली आहे. माझ्या गावातील 58 तक्रारी या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोण अभय सिंग गायकवाड नावाचा व्यक्ती आमच्या गावामध्ये राहिला सुद्धा नाही. म्हणून माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की आपण ज्या तक्रारी दुबार नावाच्या घेतल्यात त्या कोणत्या यादीमध्ये ते दुबार नाव आहेत ते यादीचा भाग क्रमांक आणि ती यादीची झेरॉक्स त्या अर्जाला जोडली गेलेली पाहिजे होती. अन्यथा आपण ज्या या ठिकाणी त्या 4 तारखेला सुनावणी ठेवली ह्या सुनावणीला 58 लोक किंवा कोणाच्या 200 लोक, कोणत्या गावामध्ये 100 लोक, 500 लोक हे लोक या ठिकाणी कशा पद्धतीने आणायचे की कुणी आणणार नाही. आणि कोणते दुबार नाव आहेत ते तुम्ही शोधा आणि जे तक्रार खरे का खोटे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. न झाल्यास आम्ही अक्षयदादा कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभा केल्याशिवाय राहणार. ठिकाणी नगर तहसील कार्यालयामध्ये नगर तालुक्यातील नगर आणि पाथर्डी तालुका राहुरी मतदारसंघ यामधील सर्व गावातील मंडळी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं जाब विचारण्यासाठी व निवेदन देण्यासाठी आलेली आहेत. कारण की नगर तालुक्यातील काही सर्व गावांमध्ये त्या ठिकाणी बोगस तक्रारदार उभे करून त्या ठिकाणी दुबार नावं दाखल केली आहेत. त्याविषयी कोणीतरी तक्रार केली पण ते सर्व लोक बोगस आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी नगर तालुक्यातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारलं की आपल्याकडं ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये आपल्याकडं जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांची तुम्ही शहानिशा केली का, की ती तक्रारदारांचं काही व्हेरिफिकेशन केलं आहे का. तर ते कुठल्याही पद्धतीचं व्हेरिफिकेशन झालेलं आम्हाला आढळून आले. गावागावामध्ये जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न करता सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी कोणत्या तरी दबावाखाली राजकीय त्या ठिकाणी काम करताना आम्हाला आढळून त्या ठिकाणी आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डोंगरगावचे सरपंच, मते मेजर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या नावाने सुद्धा बोगस तक्रार करण्यात आलेली आहे की गावामध्ये काही दुबार मतदार आहेत म्हणून आणि त्याच्या काही मंडळींना त्या ठिकाणी गावातील नोटिसासुद्धा गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी बाराबावळीचे माजी सरपंच गोवर्धनजी मोरे आहेत, रावसाहेबजी वागसकर आहेत, यांच्या नावाने सुद्धा बोगस तक्रार त्या ठिकाणी आलेली आहे. आणि गावामध्ये काही लोकांना त्या दिवशी नोटिसा गेलेल्या आहेत की आपलं दुबार याच्यामध्ये नाव आहे म्हणून. या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव माळवीचे इंद्रभानजी बारगळ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. यांच्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी बोगस तक्रार गेलेली आहे की गावामध्ये पिंपळगावामध्ये काही मतदार हे बोगस आहेत आणि त्या ठिकाणी तलाठी तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे नोटिसा गेलेल्या आहेत. तर ह्या सर्व नोटिसा काढण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे यांनी कोणत्याही प्रकारे तपासलेलं नाही की ही तक्रार खरी आहे काय खोटी आहे. परंतु या सर्व प्रकरणामध्ये असं निदर्शनात येतं की आमचे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आणि काही येत्या दिवसात पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागणार आहे. आणि आमचे जिल्ह्याचे युवा नेते माननीय अक्षयदादा कर्डिले साहेब यांची कुठंतरी भीती ही विरोधक या राहुरीचे माजी मंत्री तनपुरे यांना वाटते. त्यामुळं गावागावामध्ये त्या ठिकाणी मतभेद निर्माण करायचं, गावागावामध्ये दंगली घडवून आणायचं, वातावरण गढूळ करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत. पडद्यामागून हे बोगस तक्रारदाराच्या पाठीमागं तेच आहेत आणि एक राजकीय दबाव ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर ते टाकण्याचा प्रयत्न करतात. पण नगर तालुक्यातील जनता त्यांना माहिती नाही. ही जनता स्वर्गीय आमदार कर्डिले साहेबांची त्या ठिकाणी खमकी जनता आहे. ही प्रस्थापितांची नाही तर विस्थापित नेत्यांची जनता आहे आणि त्या ठिकाणी ही कोणत्याही प्रकाराला बळी पाडणार नाही आणि कोणत्याही क्षणाला न घाबरणारी जनता आहे. आणि या ठिकाणी आज आम्ही अक्षयदादा कर्डिले यांच्याशी सकाळी चर्चा केली का आपल्या नगर तालुक्यातील गावागावामध्ये असं निदर्शनात पाथर्डी मतदारसंघामध्ये असं निदर्शनात आलं की त्या ठिकाणी दुबार नोंदणीचे बोगस अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं आम्ही नगर तालुक्यातील सर्व जनता ही त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या आदेशावरून या ठिकाणी सर्व नगर तालुक्यातील जनता जाब विचारण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेले. तर माझा प्रशासनाला एवढंच त्या ठिकाणी सवाल आहे की जर उद्या आपण
त्या 4 तारखेला ते सुनावणी ठेवलेले म्हणतायत, पण त्याच्या आधी हे जे तक्रारदार आहेत हे स्वतः येऊन त्यांनी तक्रार तिथं दिली का? जर त्यांनी तक्रार दिलेली नसेल, बोगस तक्रार आलेली असेल, तर ज्यांनी बोगस तक्रार दिले त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार? हाही आमचा नगर तालुक्यातील जनतेचा हा प्रश्न आहे. आणि त्या ठिकाणी ज्या मंडळींना माननीय अक्षयदादा कर्डिले यांची भीती वाटत आहे, त्यांनी त्या ठिकाणी असा पडद्यामागून खेळ न करता त्या ठिकाणी समोरासमोर येऊन बोलावे, एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो. आणि कुठलीही प्रकारची नगर तालुक्यातील जनता अशा गोष्टीला भीक घालणार नाही, एवढंच या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी मी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशासनाचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.